गाडीचे चेची नंबर व्हेरिफिकेशनसाठी आरटीओला गेला असता मी मॅडमला सांगितलं की बाबा मला चेची नंबर दाखव. मी चेची नंबर दाखवला, इंजिन नंबर दाखव, इंजिन नंबर दाखवला. मला दाखवल्यानंतर मॅडम म्हणणे मला इंजिन नंबरच पाहिजे. म्हणून मॅडम नंबर प्लेट आहे त्यावर, आता हजारो गाड्या या प्लेटवर पासिंग झाल्या, नवी गाडी आहे. त्याची व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेलो असता मॅडमने मला पैसे मागितले 500 रुपये. पैसे मागितल्यानंतर नंतर म्हणे 500ने मला 1000 लागण. म्हणलं मॅडम असं नाही मॅडम, एवढे पैसे देत नाही. म्हटलं मॅडम माझ्या मित्राची गाडी आहे. आणि मॅडमने मला एक तोंडात 2 थापडा मारल्या आणि एक खाली याच्यावर एक गुप्त अंगावर एक लात मारली मॅडमनी. आणि सांगितलं मॅडमनी तुझा बदला मी घेतलाय, आता मला बदला घेण्याची गरज नाही. आणि मागच्या महिन्यामध्ये असंच माझ्यासोबत झालं साहेब. मी तिथं पासिंग करत असताना मला अशी मागणी केली होती की स्कूल बसचे एका गाडीचे 2000 रुपये दे. मी नकार दिला. त्यामुळे त्या मॅडमने मला त्यावेळेस बी शिवीगाळ केली असता तो व्हिडिओ आमचे या संदर्भात तुम्ही आज जी घटना घडली पोलिसात दाखल केलेली साहेब. मी या संदर्भात मी साहेबांना ठाणेदार साहेबांना स्वतः व्हिडिओ दाखवलेला आहे. आणि केवलसिंग ठाकूर मागच्या 1-2 महिन्यामध्ये ती व्हिडिओ क्लिप झाली साहेब. व्हिडिओ क्लिप मॅडमनं तो बदला माझ्यावर घेतला आहे की आता तुझ्यावर मी केव्हा याच्या अगोदर मॅडमनं असं सांगितलं की मी केव्हा तुझ्यावर मी हा बदला घेण्याशिवाय राहणार नाही. मॅडमचं नाव राजेश्री चौधरी म्हणून आहे. त्याची मागणी काय आहे की मी तुमची काय मागणी आहे? माझी मागणी अशी आहे साहेब की माझा जो अन्याय झालेला आहे तो अन्याय कदापि कोणावर होऊ नये. मी त्याच्या वडिलाच्या वहीचा होतो, बाईनं माझ्यावर हात उचलायला नव्हता पाहिजे. तरी मॅडमनं पुन्हा चॅलेंज केलं साहेब की बा तुला मी सोडणार नाही. 353 माझ्या आवारामध्ये तू काम करतोय, तुझ्यावर 353 गुन्हा दाखल झाल्याशिवाय मी तुला सोडणार नाही असं मॅडमनं स्वतः सांगितलं. आता माझी मागणी अशी साहेब मला न्याय मिळाला पाहिजे.